चला तर मंडळी, आज बनवूया खूपच चविष्ट अशी रेसिपी, जी घरात सर्वांना खूप आवडेल आणि मुलांना टिफिन मध्ये सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकाल। अगदी झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे। चला तर ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया। आज आपण पनीर काठी रोल बनविणार आहोत। चला पनीर काठी रोल बनवायला सुरुवात करूया। याकरिता एका बाउल मध्ये 2 कप मैदा घ्यायचा आहे आणि 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तुम्ही पूर्णपणे मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता। यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया। 3 ते 4 चमचे तेल यामध्ये घालायचं आहे। तेल मी तापवलेलं नाहीये, कच्चं तेल यामध्ये आपल्याला घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कोमट पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। अगदी मऊसर गोळा आपल्याला तयार करायचा आहे। पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता याला थोडंसं तेल लावूया आणि यावर झाकण ठेवून याला 15 ते 20 मिनिटांकरिता बाजूला ठेवून देऊ। एका पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया आणि तेल छान तापू देऊ। मी 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। पनीर स्वच्छ धुवून त्याचे याप्रमाणे क्यूब्स करून घेतलेले आहेत। तेल आता छान तापलेलं आहे। यामध्ये पनीरचे क्यूब्स घालूया आणि याला आलटून पालटून सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। पनीरच्या क्यूब्सना छान सोनेरी रंग आलेला आहे। आपण आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण पनीर काठी रोल करिता स्टफिंग बनवून तयार करणार आहोत। याच पॅन मध्ये थोडं तेल आहे। यामध्ये मी 2 चमचे तेल पुन्हा घातलेलं आहे। तेल छान तापवून घेऊया। तेल छान तापलेलं आहे। यामध्ये एक लांब चिरलेला कांदा घालूया। 1 वाटी बारीक चिरलेली बीन्स घालूया। 2 ढोबळ्या मिरच्या मी याप्रमाणे लांब काप करून घेतलेल्या आहेत। त्या ढोबळ्या मिरच्या यामध्ये घालूया। तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे भाज्या यामध्ये घालू शकता। तुम्ही मटर, गाजर सुद्धा यामध्ये ऍड करू शकता। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता यावर झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनिटे भाज्या थोड्या मऊ होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। 3 मिनिटे पूर्ण झालेली आहेत। यावरचं झाकण काढूया। बघा, भाज्या आता थोड्या मऊ झालेल्या आहेत। याला व्यवस्थित मिसळून घेऊ आणि आता यामध्ये काही मसाले घालूया। अर्धा चमचा मीठ घालूया। अर्धा चमचा ऑरिगॅनो घालूया। 1 चमचा सोया सॉस घालूया। 1 चमचा रेड चिली सॉस घालूया। 2 चमचे शेजवान चटणी यामध्ये मी घालते आहे। यामुळे या काठी रोलची चव खूपच छान येते। यामध्ये ज्या वस्तू तुम्हाला आवडत नसतील त्या तुम्ही स्किप करू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे ही स्टफिंग बनवू शकता। आणि आता यामध्ये पनीरचे क्यूब्स घालू आणि व्यवस्थित मिसळून घेऊ। तुमच्या घरी पनीरची कोणती रेसिपी सर्वांना आवडते मला कमेंट मध्ये नक्की सांगा। मिसळल्यानंतर यावर झाकण ठेवून याला पुन्हा 2 ते 3 मिनिटांकरिता आपण शिजवून घेऊया। 3 मिनिटे पूर्ण झालेली आहेत। आता यावरचं झाकण काढूया। वाव, खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे। आता ही स्टफिंग बनवून तयार आहे। गॅस बंद करू आणि याला एका बाउल मध्ये काढून थोडं थंड होण्याकरिता साईडला ठेवून देऊया। 15 ते 20 मिनिटे पूर्ण झालेली आहेत। चला आता आपण जो पिठाचा गोळा मळून ठेवलेला होता त्याला बघूया। खूप छान असा मऊसर हा गोळा झालेला आहे। बघा किती स्टिकी आहे। याचप्रमाणे आपल्याला हवा आहे। याला हाताने थोडंसं पुन्हा मऊ मी करून घेते। याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ। जितके लहान किंवा मोठे काठी रोल तुम्हाला करायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही याचे गोळे तयार करून घेऊ शकता। तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला आणखी कोणत्या नवीन नवीन रेसिपी पाहायच्या आहेत मला कमेंटमध्ये कळवा। मी तुमच्याकरिता त्या रेसिपी नक्की घेऊन येईल। एवढ्या पिठापासून माझे 7 गोळे बनून तयार झालेले आहेत। यावर झाकण ठेवून याला 5 मिनिटांकरिता पुन्हा आपण बाजूला ठेवून देऊया। 5 मिनिटे पूर्ण झालेली आहेत। आता हे गोळे पोळी लाटण्याकरिता तयार आहेत। एका प्लेटमध्ये मी कोरडा मैदा घेतलेला आहे। आता या कणकीच्या गोळ्याला आपल्याला याप्रमाणे कोरडा मैदा लावायचा आहे आणि याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे। जितकी मोठी पोळी तुम्हाला लाटणे शक्य आहे तितकी मोठी पोळी लाटून घ्या। बघा, याप्रमाणे मी एक पातळसर अशी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे। यावर आता आपल्याला तेल लावायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा लावू शकता। त्याने सुद्धा हा काठी रोल खूप जास्त चविष्ट असा बनतो। आता या पोळीला अशा घड्या पाडून घ्यायच्या आहे। बघा, ज्याप्रमाणे आपण लच्छा पराठा तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला या पोळीला अशा घड्या पाडून घ्यायच्या आहे आणि आता याला व्यवस्थित असं रोल करायचं आहे आणि उरलेला हा जो एक्स्ट्रा पोर्शन आहे याला मागे दाबून घ्यायचा आहे। आता आपला लच्छा पराठा किंवा काठी रोल बनविण्याकरिता हा गोळा पूर्णपणे तयार झालेला आहे। याचप्रमाणे उर्वरित सर्व गोळे आपण तयार करून घेऊ। चला आता याला लाटायला सुरुवात करूया। आपल्याला खूप जास्त पातळ याला नाही लाटायचं आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। कोरडा मैदा घेऊन आपण हळूहळू याला व्यवस्थित लाटून घेऊया। पनीर काठी रोल करिता जो पराठा आपण वापरतो तो खूप लहान असा नसतो, थोडा आकाराने मोठा असतो। त्यामुळे मी याप्रमाणे थोडा मोठा पराठा लाटून घेतलेला आहे। तवा मी आधीच गरम करण्याकरिता ठेवलेला होता।
तवा छान गरम झालेला आहे. यावर आता हा लच्छा पराठा घालूया आणि याला आपल्याला आलटून पालटून व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यावर थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आहे. मी यावर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरचा वापर सुद्धा इथे करू शकता. असं आलटून पालटून याला हलकंसं खरपूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा आता हा लच्छा पराठा व्यवस्थित छान भाजला गेलेला आहे. याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ व याचप्रमाणे बाकीचे पराठे सुद्धा बनवून तयार करून घेऊ. चला आता आपले पराठे बनवून तयार झालेले आहेत. याला व्यवस्थित असेंबल करून घेऊया. एका प्लेटमध्ये एक लच्छा पराठा आपल्याला ठेवायचा आहे. यावर थोडीशी शेजवान चटणी लावायची आहे. जर तुमच्याकडे शेजवान चटणी नसेल तर तुम्ही टोमॅटो केचपमध्ये थोडीशी लाल मिरची पूड टाकून वापरली तरीही चालेल. यावर आता ही स्टफिंग घालूया. आता यावर लांब चिरलेला कांदा घालूया, टोमॅटो घालूया, थोडंसं ओरिगॅनो, चाट मसाला घालूया. त्यानंतर पनीर यावर किसून घेऊ. यावर मी हे चीज सुद्धा किसून घेते आहे कारण पराठा गरम आहे. चीज यामध्ये खूप सुंदर मेल्ट होईल. आणि जर हा पराठा थंड झालेला असेल तर घाबरायचं कारण नाहीये. हा पराठा व्यवस्थित असेंबल केल्यानंतर तुम्ही गॅसवर याला 1-2 मिनिटाकरिता छान परतून घेऊ शकता. बघा चीज घातल्यानंतर यावर मी थोडीशी लाल मिरचीची पूड आणि चाट मसाला घातलेला आहे. आता याला व्यवस्थित आपण रोल करून घेऊ आणि यावर ॲल्युमिनियम फॉईल लावून आता हा पनीर काठी रोल खाण्याकरिता अगदी तयार झालेला आहे. बघा किती सुंदर एकदम टेम्प्टिंग हा दिसतो आहे. तुम्ही अशा प्रकारे पनीर काठी रोल नक्की बनवा आणि तुमच्या घरी हा कोणाकोणाला आवडला मला सांगायला अजिबात विसरू नका. तुम्ही पनीर काठी रोल कशा पद्धतीने बनवता तुमची रेसिपी सुद्धा माझ्याबरोबर शेअर करा. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपली काळजी घ्या.